तुम्ही वारंवार पित्ताच्या गोळ्या खाताय तर वेळीच सावध राहा, कारण ह्या साध्या पित्ताच्या गोळ्या तुम्हाला खूप मोठे प्रॉब्लेम देऊ शकतात। नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा। आज आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत की पित्ताच्या गोळीचे काय मोठे साइड इफेक्ट होऊ शकतात। ज्या काही आपण रोज पित्ताच्या गोळ्या खातो आणि जे लोक जास्त प्रमाणात पित्ताच्या गोळ्या खातात, पॅन40 असू देत, ओमेज असू देत किंवा कुठलीही पित्ताची ॲलोपॅथीची गोळी असू देत, त्या गोळ्यांचा वारंवार सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरावरती काही साइड इफेक्ट होतात। याची जाणीव तुम्हाला नसेल तर काय साइड इफेक्ट होऊ शकतात, तर आपण जी काही पित्ताची गोळी खातो ते एक्स्ट्रा ऍसिड सिक्रीट झालेलं असतं, तर ते कमी करण्यासाठी किंवा नॉर्मल करण्यासाठी आपण त्या गोळ्या खातो आणि त्याच्यामुळे तुमचं पित्त शांत होतं। पण वारंवार ह्या गोळ्यांची सवय लावल्यामुळे किंवा वारंवार ह्या गोळ्या खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे काही पित्त असतं किंवा जे ऍसिड आहे जे पचनासाठी तुम्हाला मदत करणार आहे, तर ते व्यवस्थित सिक्रीट होत नाही किंवा स्त्रवलं जात नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला पचनासंबंधीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात। पचनासंबंधीचे प्रॉब्लेम म्हणजे की वारंवार अपचन होणं, पोट गॅस धरणं आणि पुढे जाऊन अल्सर सुद्धा होऊ शकतात। तसंच तुमच्या लिव्हरवरती तर त्याचा लोड येऊ शकतो। हे सोडून पुढे जाऊन जर वारंवार पित्ताच्या गोळ्या जर तुम्ही खात राहिलात तर शरीरामध्ये काही मिनरल्स, काही व्हिटॅमिन्स आहेत जे खूप गरजेचे असतात, ते तुमच्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होणार नाहीत। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर B12 असेल, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, हे जे काही मिनरल्स, व्हिटॅमिन्स आहेत, हे अतिरिक्त पित्ताच्या गोळ्या खाल्ल्या की ह्याचं ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही आणि मग ह्याची डिफिशियन्सी जाणवायला लागते। आणि कॅल्शियम कमी झालं, प्रमाणापेक्षा जास्त कमी झालं तर तुमचे हाडे ठिसूळ होतात। B12 कमी झालं की मग शरीरात कमकुवतपणा जाणवायला लागतो, मसल वीक होतात, स्किनवरती त्याचा प्रॉब्लेम होतो। तसंच मॅग्नेशियम कमी झालं तर तुमची ताकद राहत नाही, इम्युनिटी कमी होते। असे बरेचसे प्रॉब्लेम्स नकळत होतात आणि त्याचं कारण तुम्हाला कळत नाही, पण त्याचं कारण हे तुमच्या अतिरिक्त पित्ताच्या गोळ्या असू शकतात। तसंच पुढे जाऊन हृदयासंबंधीचे पण काही प्रॉब्लेम्स ह्या गोळ्यांच्या वापरामुळे होऊ शकतो। तर पित्त जर तुम्हाला वारंवार होत असेल तर तुम्ही पहिला लाईफस्टाईल तुमची मॉडिफाय करा, जेवण वेळेवर घ्या। ज्या गोष्टीमुळे तुमचं पित्त वाटतं, रात्रीचं जागरण असेल, बाहेरचं खाणं असेल, अवेळी खाणं असेल, त्याकडे दुर्लक्ष करू नका, ते व्यवस्थित सांभाळा। आणि ज्या गोष्टीमुळे किंवा ज्या आहारामुळे, जसं बेसनाचे पदार्थ असतील, अति तिखट असेल किंवा उपवासाच्या दिवशी जर तुम्ही जास्त वेळ उपाशी राहून पुढे जाऊन जड पदार्थ काही खात असेल किंवा उपवासाची खिचडी पण आहे जी तुमचं पित्त वाढवत असेल किंवा वारंवार तुम्ही उपवास करत असाल आणि हेच पदार्थ तुमचं जास्त खाणं होत असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळा आणि ज्या गोष्टीमुळे पित्त होतं ते टाळा। पण काही लोकांचं पित्त हे फार जुनं असतं, मग अशी लोक काय करणार आहे, तर त्या लोकांसाठी सांगते की तुम्ही नाडी परीक्षण करून घ्या आणि हे पित्त का आहे, कुठल्या गोष्टीमुळे आहे, कारण पित्ताची कारणं अनेक असू शकतात, जसं पोट साफ न होणं किंवा कृमी असणं किंवा लिव्हरला सूज असणं, तसंच तुमचं डायजेशन प्रॉपर नसणं किंवा बऱ्याचशा त्याला कारणं असू शकतात। तर ज्यांचं जुनाट पित्त आहे तर त्यांनी मग नाडी परीक्षण करून समजून घ्या की तुमचा त्रास कुठल्या गोष्टीमुळे आहे किंवा कुठले धातू तुमच्या शरीरामध्ये दुष्ट झालेले आहेत, कुठला दोष तुमचा दूषित झालेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नाडी परीक्षेतून जाणून घ्या आणि त्याच्यावरती योग्य उपचार घ्या आणि हा जो पित्ताचा त्रास आहे मुळापासून बरा करा। फक्त पित्ताची गोळी खाल्लं आणि म्हणून तुमचं पित्त बरं होणार नाहीये, तर मूळ कारण आहे ते शोधून घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करा, म्हणजे पित्ताचा त्रास तुमचा कायमस्वरूपी बरा होईल। तसंच पंचकर्म, त्यातलं विरेचन हे पंचकर्म आहे जे पित्तासाठी किंवा पित्त कमी करण्यासाठी किंवा ज्यांच्या शरीरामध्ये किंवा ज्यांना जुना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे विरेचन म्हणजे एक रामबाण औषध आहे, तर ते तुम्ही करून घ्या, म्हणजे ह्या पित्ताच्या गोळ्याची जी काही सवय आहे ती निघून जाईल आणि पुढचे खूप मोठे प्रॉब्लेम्स तुमचे टाळले जातील आणि तुमचा आजार मुळापासून बरा होईल।